विषय क्रमांक 5 वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात महानगरपालिकेची रुग्णालय व माता बाल संगोपन केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, बधिकरण तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, चेस्ट स्पेशलिस्ट संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी स्वरूपात करार पद्धतीने 6 महिन्याच्या कालावधीसाठी मानधन तत्वावरती तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करण्याकरिता वृत्तपत्रात तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यास व सदरचे कामी येणाऱ्या संपूर्ण खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे। आदरणीय महापौर महोदय, आयुक्त साहेब व सर्व माननीय सदस्य, अजेंडा क्रमांक 5 मध्ये महानगरपालिकेच्या हॉस्पिटलसाठी कंत्राटी तज्ञावर कन्सल्टंट व तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। हा प्रस्ताव योग्य दिशेने असला तरी त्यामध्ये एक गंभीर त्रुटी आहे। कंत्राटी कॉन्ट्रॅक्टर पदावरील आरक्षण लागू करण्यात आलेला आहे। माझ्या आरक्षणा बिलकुल विरोध नाही, पण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील नियम 53 अनुसार ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे किंवा 6 महिन्यासाठी आहे आणि तातडीच्या गरजेसाठी आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या कंत्राटी नियुक्तीमध्ये आरक्षण लागू होत नाही। ही कायदेशीर व महत्त्वाची बाब आहे। प्रत्यक्षात काय समस्या निर्माण होत आहे? आपल्या महानगरपालिकाकडे 9 हॉस्पिटल आहे, परंतु आवश्यक तज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाही। MBBS BMS डॉक्टर तसेच पॅरामेडिकल स्टाफ यांची कमतरता आहे। यांचे मुख्य कारण म्हणजे आरक्षणाची अटीमुळे उपलब्ध असलेले पात्र क्वालिफाईड कन्सल्टंट डॉक्टर नियुक्त करतात येत नाही। तसेच इतर डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ साठी 2020 नंतर वॉकिंग इंटरव्ह्यू काढण्यात आलेला नाही। गेल्या 2 ते 3 वर्षात अनेक तज्ञ डॉक्टर, MBBS BMS व पॅरामेडिकल स्टाफ यांनी सेवा सोडली आहे, पण त्यांच्या जागी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करून दिला गेला नाही। परिणाम पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहिले आहेत। रुग्णावर वेळेवर सेवा मिळत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णसेवेवर थेट व गंभीर परिणाम होऊन कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त भार पडत आहे। तरी महोदय, मी आपणास विनंती करत आहे की रुग्णसेवा ही अति आवश्यकता सेवा असल्या कारणाने तात्पुरत्या नियुक्तीसाठी आरक्षणाची अट शिथिल करून अत्यंत आवश्यकता रिक्त पदाची भरती सुरू करण्यात यावी। हा फक्त प्रशासनाचा विषय नाही, हा रुग्णाच्या जीवाशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय आहे। जर आपण नियम क्रमांक 53 चा योग्य वेळेवर वापर केला तर आपल्या 9 हॉस्पिटल मध्ये तत्काळ सेवा सुधारता येतील। वॉकिंग इंटरव्ह्यू द्वारा तातडीने वेगवेगळ्या विषयातील तज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली तर शासनाच्या सर्व जीवनदायी योजनांमधील ऑपरेशन व उपचारासाठी निधी भेटत राहील आणि त्याचा लाभ वसई विरारच्या जनतेला होईल। धन्यवाद सर। आणि प्रायोरिटी असली नसली तरी जे असेल रिझर्व असेल त्यांना आपण घ्यायला पाहिजे आणि ते नाही आले तर अन्य जणांना देखील आपल्याला अपॉर्च्युनिटी देता येते आणि एकच्या जागी 2-3 दिले तरी हरकत नाही, कारण आपल्याकडे काय आहे, PGला किंवा अन्य ठिकाणी ऍडमिशन मिळालं किंवा अन्य हॉस्पिटलला मिळालं तर सोडून जातात आणि मग रिक्त झालेल्या जागेवर आपल्याला 6 महिने डॉक्टर मिळत नाही आणि एकदा इंटरव्ह्यू झाली का 4-4 महिने जर पेंडिंग राहिला तर तो माणूस दुसऱ्या ठिकाणी डॉक्टर कामाला जातो किंवा जॉईन करतो। त्यामुळे आपल्याकडे तत्काळ घेणं हे गरजेचं आहे आणि रिझर्वेशन असलं का नसलं, रिझर्वेशन आपल्याला द्यायचं आहे। धन्यवाद सर। आणखी आपल्याकडे ना सर टीव्हीचे प्रमाण खूप आहे, तर आपल्याला चेस्ट डॉक्टरची पण आवश्यकता आहे। त्याच्यामध्ये आपल्याकडे वॉकिंग इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडे कोणाकडेही जर असतील डॉक्टर तज्ञ असतील तुम्ही घेऊन या। आपल्याला 4 पदं जास्ती ठेवायला कोणी मनाई केलेली नाही, आपण आपल्या याच्यावर घेऊ शकतो, त्याबाबत काही नाही। कोणाकडेही कुठचेही चांगले डॉक्टर्स असतील, तज्ञ डॉक्टर असतील, याच्यामध्ये एक्सपर्ट्स असतील तर मला वाटते त्यांनी पालिकेशी संपर्क साधायला हरकत नाही। धन्यवाद सर। बोला। माननीय महापौर महोदय, माननीय आयुक्त, मान्य सर्व सदस्य, या विषयास अनुसरून मी महापालिकेच्या हॉस्पिटलच्या गोपनीयतेच्या सुरक्षेविषयी बोलू इच्छिते। दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी
पहाटेच्या सुमारास एक अनोळखी पुरुष व्यक्ती हे बघा, हा विषय वेगळा आहे आणि तो विषय वेगळा आहे. विषय सोडून तुम्ही बोलू नका. हा विषयापुरताच बोलायचा, दुसऱ्या विषयावर बोलायचं नाही. इतिवृत्तात येणार नाही आणि तुम्ही बोलू नका. या विषयाचा आहे त्याच्यावर तुम्ही बोला. महापालिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने इकडे हा विषय काय आहे? भरतीचा. भरतीचा आहे ना, भरतीवर तुम्ही बोला, अन्य बोलायचं ठीक नाही. आहे. रिक्वेस्ट करतो तुम्हाला. आपल्याला NICU ची पण गरज आहे. कारण का बच्चू पेशंट जे असतात, पिडियाट्रिक पेशंट, तर ते खूप त्यांना केअरची गरज असते, इंटेन्सिव्ह केअर. तर ते पण जर तुम्ही थोडं या अनुषंगाने बघितलं तर बरं राहील. आपण त्याच्यामध्ये म्हणून जे तुमची समिती आहे ती एकत्र बसलेली आहे आणि त्याच्यात हा विषय आलेला आहे का त्या अनुषंगाने काय काय लागणार आहे ते आपल्याला करायचं आहे. म्हणजे डिलिव्हरी पण झाली, NICU हा ते म्हणजे त्याला लागणारा क्रिटिकल झाला एखादा विषय तर काय काय होऊ शकतो ते होतं. थोडस आपण अपडेट करणार आहोत की अख्ख्या क्षेत्रामध्ये एकत्र आपण हे करणार आहोत. म्हणजे कुठच्याही हॉस्पिटलला कुठचाही विषय पटकन कळू शकेल, कुठे कमी आहे कुठे जास्ती आहे, लगेच मागवता येईल किंवा तज्ज्ञ आजूबाजूचे आहेत त्यांचे देखील त्यांना डिटेल काढायला सांगितलं आहे. कसं इमर्जन्सी झालं आणि आजूबाजूचे कोण आपल्याला अवेलेबल आहे तर त्या डॉक्टरांना देखील कॉल करता येईल असे देखील त्यांना माहिती जमा करायला सांगितलेली आहे प्रशासनाला. तर जेणेकरून आपल्याकडे नाही आणि इमर्जन्सी आली तर 4 जणांना फोन केला तर यातला एक तरी खाजगी माणूस येईल, धावत येईल आणि करेल. धन्यवाद.